तर मित्रांनो, नेकनूरच्या अलीकडं हा हॉटेल तडका म्हणून हे हॉटेल आहे. तुम्ही पाहू शकता नेकनूर मांजरसुंबा हा रोड आहे आणि या रोडवर हे हॉटेल आहे तडका. बघूयात आज या ठिकाणची चव कशी आहे. बघा आता जेवण आलेलं आहे आणि जेवणाच्या प्लेट लागलेल्या आहेत. काय नाव तुझं? हां, बालाजी थोरात. बालाजी थोरात. कुठलं? नेकनूरचे? हो. अच्छा, धन्यवाद. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता किती छान, म्हणजे हे घरगुती प्रकारचं हे जेवण दिसतंय. मांसाहारी जेवण आहे आणि या ठिकाणी शाकाहारी जेवणाची सुद्धा व्यवस्था आहे. खूप छान अशी बाजरीची भाकर भाजली पण खूप सुंदर आणि खूप छान हे सुक्क पण दिलेलं आहे आणि इथं तर्रीचा रस्सा पण आहे. खूप छान आहे. चुलीवरची बाजरीची भाकर आहे. एक बाईट. मस्त आहे. चांगले, जबरदस्त. झटकेबाज आहे हा. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता 2 ताटं लागलेली आहेत. मला जास्त तिखट चालत नाही त्याच्यामुळं मी अगदी मीडियम असं घेतलेलं आहे आणि बघूयात एक बाईट घेऊन आता याची चव कशी आहे. असं लिंबू पिळूयात आणि आता बघूयात बाजरीची भाकरी. वाह, खूप छान आहे. तिखट नाही आहे विशेष म्हणजे जशी तुमची मागणी त्याप्रमाणे जेवण मिळू शकतं तुम्हाला. खूप छान आहे आणि मटनचे पीस पाहू शकता तुम्ही. अगदी टेंडर्ड असं हे मटन आहे. तर मित्रांनो जेवण संपूयात आणि त्यानंतर या हॉटेलचे प्रमुख जेवण बनवणार आहे त्यांच्याशी आपण एक थोड्याशा गप्पा मारू. तेव्हा जेवण संपूयात, या जेवायला. खरं तर अशा ठिकाणी चुरून भाकरी खायची असते. खरं तर हे जेवण आहे ना झणझणीत असतं आणि विशेष म्हणजे हे जेवण करताना जर तुमच्या नाकातून पाणी नाही आलं जेवण केल्यासारखं वाटत नाही. आणि या हॉटेलचे मालक जे आहेत, जे स्वतः कुक आहेत, जेवण स्वतः बनवतात, त्यांच्या हातची चव आहे म्हणून या ठिकाणी भरपूर अशी गिरायकांची गर्दी दिसते. त्यांच्याशी देखील आपण थोडीशी बातचीत करूयात. हॅलो, ही भाजी, मटणाची भाजी, हे सूप मॅडम. तर मित्रांनो हॉटेल तडका या हॉटेलमध्ये आम्ही आता जेवण केलेलं आहे. खूप सुंदर मांसाहारी जेवण होतं. खरं तर आज बालावरचं जे जेवण आहे नेकनूरच्या आठवडी बाजारात ते जेवायचं होतं, परंतु ते संपल्यामुळं तशीच क्वालिटी या ठिकाणी मिळते आणि त्यांचंच हे हॉटेल तडका आहे. यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. तर खूप छान जेवण होतं आणि तुमच्या हॉटेलची क्वालिटी. खरं तर एक लखन म्हणून इथे एक ब्लॉगर आहे, त्यांचं तुमचं संभाषण आहे इथं आलं. कारण तुमच्या दोघांची जुगलबंदी मी पाहिलेली आहे, तर त्याच्यामुळे इकडे आलो आहे मी. जेवण खूप छान होतं. बरं, इथं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे का? व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही पण आहे. हां, पण व्हेजचं स्वतंत्र किचन आहे पुढं. अच्छा. आणि नॉनव्हेजचं पाठीमागे.
बरं. म्हणजे लोकांना आपलं म्हणजे असं कुठं नाही वाटावं की बाबा व्हेजच्या ठिकाणीच म्हणून नाही, 100% वेगवेगळं आहे. बरं. पालातलं जेवण म्हणजे ते सकाळी किती ते कितीपर्यंत असतं? सकाळी 9:30 ते 12:30. 9:30 ते 12:30. त्याच्यानंतर मग इकडे त्याच्यानंतर इकडे. बरं इकडे दररोज अशीच क्वालिटी असते? सेम सेम हं? आणि स्वतः तुम्ही बनवता? तुम्ही आता जेवण केलं हां. तुम्हाला कशी वाटली क्वालिटी? एकदम जबरदस्त. ती 100% आपली रोजची क्वालिटी. असं ना? वा वा. तर मित्रांनो खूप मजा वाटली, झणझणीत जेवण होतं आणि खरंच मजा आली. आणि विशेष म्हणजे यांनी बनवलंय, तुमचं का नाव काय म्हणले? दशरथ कोळपे. दशरथ कोळके यांचं मी नाव ऐकून आलेलो आहे. खूप छान जेवण होतं. चांगलं जेवण दिल्याबद्दल धन्यवाद. हा ब्लॉग इथं संपूया. धन्यवाद.